आणि हो, ऐकताय ना? तर आज आम्ही चाललो आहे सगळेजण गावच्या देवीच्या मंदिरात. तर या तुम्हाला दाखवते आमच्या गावच्या देवीचं मंदिर. तर हे आहे लक्ष्मी देवीचं मंदिर जांभवडे येथे. आणि हो, पूर्वीच्या काळची जी लोक आहेत ना, ते लक्ष्मीबाईचं मंदिर असं म्हणतात. आणि तसंच मंदिराच्या मागच्या बाजूला सतीशिळा आहे. सतीशिळा म्हणजे ज्यांचे पती युद्धात मरण पावतात त्या स्त्रिया पूर्वीच्या काळी सती जायच्या, तर त्यांच्या सतीशिळा बनवल्या जायच्या. ते तेथे 7 ते 8 सतीशिळा आहेत. मला ना माय मी नाही बघितलं तिकडे तिकडे पुढे गेलं ना त्याच्या बरोबर असं ते होल आहे ना ते बरोबर दिसतं नंतर काढतो तिथे आम्ही बघितलंय. तर आता उषा काकी सांगत होत्या की समोर एक मोठा भला मोठा डोंगर आहे, पण त्यामध्ये एक मोठा असा होल आहे. तर त्या डोंगराचं नाव आहे चनाक्याचं भोग. तर ह्या मागची खूप काही स्टोरी आहे, मी वेगवेगळ्या स्टोरी ऐकल्या आहेत, पण मला प्रॉपर स्टोरी माहिती नाही. तर एक दिवस मी नक्की सांगेन. तर तुम्हाला आता तो डोंगर दाखवते या. तर आता आम्ही दोघं चाललो आहोत गुरववाडीमध्ये तो डोंगर पाहण्यासाठी. आमच्या वाडीमधून तो डोंगर दिसत नाही. तर हा आहे तो डोंगर. तर त्या डोंगराच्या मधोमध एक मोठा असा होल आहे, म्हणून त्या डोंगराचं नाव आहे चनाक्याचं भोग. गावी पण अशी विचित्र विचित्र नावं असतात ना ठिकाणांची, जागेची. तर आपण भेटूत नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.